Hello friends, today's topic is Einstein's postulates of quantization of energy and photoelectric equation. की फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट जो केलेला आहे त्याच्यातून फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आता आपण पाहणार आहोत. आणि आईन्स्टाईननं जो एक्सपेरिमेंट केला होता फोटोइलेक्ट्रिक इफेक्टवरती त्याच्याशी रिलेटेड त्यांनी जे पॉस्युलेट्स म्हणजे की ते जे ऑब्झर्वेशन्स आहेत फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचे ते खरे आहेत त्याच्याशी रिलेटेड जी थिअरी आहे तर ती थिअरीचे जे पॉईंट्स आहेत एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती त्यांना इथे पॉस्युलेट्स असं एक्सप्लेन केलेलं आहे पॉस्युलेट्सच्या स्वरूपामध्ये. तर थोडक्यात प्रूफ आहे आपल्याला की जो एक्सपेरिमेंट केलेला आहे त्याचे जे ऑब्झर्वेशन्स मिळालेले आहेत त्याला सपोर्टिव्ह काही पॉईंट्स आहेत ते इथे एक्सप्लेन केले आहेत थेअरीच्या फॉर्मॅटमध्ये. आणि ते कशाशी रिलेटेड आहेत तर क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. एनर्जी इज नथिंग बट द स्मॉल बंडल ऑफ पॅकेट्स. छोटे छोटे एनर्जीचे पॅकेट्स आहेत असं दॅट इज द क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. हा कन्सेप्ट इथे टोटली एक्सप्लेन केलेला आहे तो आपण पाहणार आहोत. तर आपण 11th स्टँडर्डमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा पाहिलाच होता बघा रेडिएशनचा. आता हा त्याच्यातला आपला व्हिजिबल स्पेक्ट्रम जो आहे बघा की रेड टू व्हायलेटचा हा इथं व्हिजिबल स्पेक्ट्रम असं सांगितलेलं आहे. आता इथे कलर्स तर तसे नाही आहेत ॲक्च्युली, पण इथे 2 एक्स्ट्रीम एंड्स दाखवलेले आहेत व्हिजिबलचे. ठीक आहे. आणि ते फ्रिक्वेन्सी बघा 10 किती आहे तर इथे 34 आणि इथे डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी आहे. आणि म्हटल्यानंतर इथे वेवलेंथ जी आहे ती कमी होणार. हायर फ्रिक्वेन्सी लोअर इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. आणि हे आपल्या इकडे आहेत ते लॉंग रेडिओ वेव्स की जिथं वेवलेंथ आपली वाढत गेलेली आहे आणि फ्रिक्वेन्सी आपली कमी होत गेलेली आहे. आणि जर तुम्हाला प्रॉपरली सिक्वेन्स हवा असेल तर हा इथं आहे बघा की सगळ्यात हायर एनर्जीचे कोण आहेत तर गॅमा रेज आहेत. त्यांची फ्रिक्वेन्सी बघा 10⁻²2 10⁻18. आणि त्याचं कशासाठी कुठेही जनरेट होतात वगैरे हे सगळे इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे ह्या चार्टमध्ये. हे 11वीचं टेक्स्टबुक आहे त्याच्यामधला हा 13.1चा टेबल आहे. तर हाय एनर्जेटिक कोण आहेत तर गॅमा रेज, गॅमानंतर एक्सरेज आहेत, यू व्ही आहे, आपलं व्हिजिबल आहे, इन्फ्रारेड आहेत, देन मायक्रोवेव्ह आणि फायनल रेडिओज. मग खाली ते पुन्हा शॉर्टवेव्ह वगैरे तिकडं ते जातं. तर त्याच्यानंतर आपले हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत ह्याची डायग्राम पण आपण गेल्या वर्षी लर्न केलेली आहे बघा की आपला झेड ॲक्सिसमध्ये आपली जर वेव्ह चालली असेल तर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे तो एक्स झेड प्लेनमध्ये आहे आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आहे तो वाय झेड प्लेनमध्ये आहे. आणि हा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आणि पुन्हा ही जी वेव्ह आहे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड वेक्टर दोन्हीही जे व्हेक्टर्स आहेत ते टाईम व्हेरिएड आहेत. म्हणजे ॲज टाईम पासेस त्यांचं व्हेरिएशन होतं आहे. आणि जी वेव्ह आहे ती तिसऱ्या डायरेक्शनमध्ये जाते की विच इज अगेन परपेंडिक्युलर टू बोथ द ॲक्सिसेस. हा आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपागेटिंग अलॉंग द झेड ॲक्सिस. मग इथे हे ते दाखवलेलं आहे की इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे आणि वायच्या ॲक्सिसमध्ये मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आहे आणि आपली वेव्ह चालली ती झेड डायरेक्शनमध्ये चालली. हे सगळं आपल्याला 11वीमध्ये झालेलं आहे. मग त्यावेळेला आपण वेव्ह इंटरफिरन्स डिफ्रॅक्शन हे जे चॅप्टर शिकले 12वीमध्ये तिथं लाईटला आपण वेव्ह म्हणून ट्रीट केलं होतं. आणि रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे 11वीत झालेले चॅप्टर आहेत तिथे लाईटला आपण रे म्हणून ट्रीट केलं होतं. पण इथं हा जो फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन केला आईन्स्टाईननं त्यावेळेला मात्र त्यांनी काही पॉईंट्स आहेत ते एक्सप्लेन नाही करू शकले वेव्ह थेरी. आपण वेव्ह थेरीचं फेल्युअर जे आहे ते लास्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलंच आहे की हाऊ वेव्ह थेरी फेल्ड टू एक्सप्लेन सम पॉईंट्स. मग ते मात्र इथे आईन्स्टाईननं त्याच्या पॉस्युलेटच्या थ्रू त्याच्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू प्रूव्ह केलेले आहेत. मग त्याच्याशी रिलेटेड हा आपला पॉईंट आहे किंवा टॉपिक आहे बघा. प्लँक्स हायपोथिसिस ऑफ एनर्जी क्वांटायझेशन टू एक्सप्लेन ब्लॅक बॉडी रेडिएशन was extended by Einstein in 1905 all types of the electromagnetic radiations. म्हणजे प्लँकचं जे हायपोथिसिस होतं कशाच्या रिलेटेड होतं की एनर्जी क्वांटायझेशन कशासाठी तर एक्सप्लेन करत होती. प्लँकने काय ॲक्च्युली एक्सप्लेन केलं की ब्लॅक बॉडी रेडिएशन ही म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ रेडिएशन जो आहे
त्याच्यामध्ये ब्लॅक बॉडी रेडिएशन्स काय आहेत ते आपण कव्हरअप केलेले आहे. तुम्ही त्या चॅप्टरच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे रेडिएशन्स काय आहेत त्याचा अभ्यास करू शकता. मग प्लँकनं त्याचे एनर्जी क्वांटायझेशनच्या थ्रू हे ब्लॅक बॉडी रेडिएशन्स आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत. कधी? 1905मध्ये. आणि तेच आपण एक्सटेंड करू शकतो त्या हायपोथेसिस कुणाला? तर ऑल टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सला. हे जे काही आपले ऑल टाईप्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत त्या सर्व रेडिएशन्सला हे प्लँकचा हायपोथेसिस जे आहेत ते एक्सटेंड करू शकतो. आणि त्याच्यानंतर प्लँक्स नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याच्यानंतर आइन्स्टाईन नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी पण काही प्रपोजल्स मांडले. सो आइन्स्टाईन प्रपोज्ड दॅट अंडर सर्टन कंडिशन्स लाईट बिहेव्स ॲज इफ इट वॉज अ पार्टिकल. काही सर्टन कंडिशन्सच्या वेळेला काही बाबतीमध्ये लाईट काय म्हणून बिहेव करते की जशी काही ती पार्टिकल आहे. पार्टिकल म्हणजे जसं तुम्ही एखादा कण आहे ना इमॅजिन करू शकता तसा पार्टिकल असा तुम्ही इमॅजिन करू शकता. पण ॲक्च्युली इट इज नॉट एक्झॅक्टली पार्टिकल, इट इज पार्टिकल लाईक प्रॉपर्टी आहे ती. सो आइन्स्टाईन प्रपोज्ड अंडर सर्टन कंडिशन लाईट बिहेव्स ॲज इफ इट इज वॉज अ पार्टिकल अँड एनर्जी इज रिलीज्ड ऑर ॲब्सॉर्ब. एनर्जी एकतर रिलीज केली जाते किंवा ॲब्सॉर्ब केली जाते हे पण आपण पाहिलेलं आहे. पण ते जे ॲब्सॉर्प्शन किंवा रिलीजिंग होतं एनर्जीचं ते कशाच्या स्वरूपात आहेत? इन बंडल्स, स्मॉल पॅकेट्स, और त्याचं दुसरं नाव काय आहे तर क्वांटा. क्वांटा किंवा बंडल्स दोन्हीचा अर्थ तेच आहे की स्मॉल एनर्जी पॅकेट्स. ठीक आहे. हे कुणी सांगितलं? आइन्स्टाईन. मग त्यांनी ही नेम्ड द क्वांटम ऑफ एनर्जी ऑफ लाईट ॲज अ फोटॉन. ते जे छोटे छोटे एनर्जीचे बंडल्स आहेत किंवा छोटे छोटे एनर्जीचे पॅकेट्स आहेत किंवा ते जे क्वांटा आहेत त्यांचं नाव आइन्स्टाईनने काय ठेवलं? फोटॉन. फोटॉन म्हणजेच काय आहेत? स्मॉल एनर्जी बंडल्स किंवा क्वांटा. ठीक आहे. सो ही नेम्ड द क्वांटम ऑफ एनर्जी ऑफ लाईट ॲज अ फोटॉन विथ एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला आहे E=H × न्यू. इथं मल्टिप्लिकेशन आहे. हे न्यू लेटर आहे, व्ही सारखं दिसतंय, न्यू आहे ते. वेअर न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. तो जो काही फोटॉन असेल त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल दॅट इज न्यू. आणि एच जो आहे हा कॉन्स्टंट आहे. कुणी कॉन्स्टंट डिफाईन केलं तर डिफाईन बाय द प्लँक इन हिज मॉडेल टू एक्सप्लेन ब्लॅक बॉडी रेडिएशन. म्हणजे जेव्हा प्लँकनी त्याचं ब्लॅक बॉडी रेडिएशनचं मॉडेल एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये त्यांनी एच हा कॉन्स्टंट एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. तोच इथं आइन्स्टाईनने यूज केलेला आहे टू डिस्क्राईब हिज पोस्टुलेट्स. ठीक आहे. सो इट इज नोन ॲज प्लँक्स कॉन्स्टंट. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती प्रॉब्लेम सोडवताना सतत लागते. त्यामुळे लक्षात ठेवायची आहे की प्लँक्स कॉन्स्टंट इज 6.626 × 10⁻³ जूल सेकंड. ही व्हॅल्यू सारखी लागते, लक्षात ठेवा. आणि हे जे इक्वेशन आहे सो इट मे बी नोटेड दॅट द इक्वेशन, हे इक्वेशन E=H न्यू इज अ रिलेशन. हे रिलेशन आहे, हे इक्वेशन म्हणजे रिलेशन आहे. कसलं रिलेशन आहे? बिटवीन पार्टिकल लाईक प्रॉपर्टी. बघा, पार्टिकल लाईक प्रॉपर्टी अँड एनर्जी. ठीक आहे. अँड वेव लाईक प्रॉपर्टी ह्यांच्यातलं रिलेशन म्हणजे हे इक्वेशन आहे. सो E=H न्यू इज अ रिलेशन बिटवीन अ पार्टिकल लाईक प्रॉपर्टी, द एनर्जी E अँड वेव लाईक प्रॉपर्टी, द फ्रिक्वेन्सी न्यू. ठीक आहे. हे रिलेशन आहे म्हणजेच हे इक्वेशन आहे असा ह्याचा अर्थ, बाकी काही नाही आहे. आता जे इक्वेशन आहे कुठलं हेच इज नोन ॲज आइन्स्टाईन्स रिलेशन. पण हे रिलेशन नावाने कुठल्या नावाने फेमस आहे तर आइन्स्टाईनचं रिलेशन म्हणून आहे. ठीक आहे. सो धिस रिलेशन होल्ड्स गुड फॉर द एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आत्ता मी जो दाखवला ना स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम टोटल गॅमा रेजपासून खाली मायक्रोवेव्हपर्यंतचा, त्या कम्प्लीट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमसाठी हे रिलेशन इट होल्ड्स गुड. म्हणजे आपण ते अप्लाय करू शकतो. इट सेज दॅट energy of electromagnetic radiation is directly proportional to frequency.
हे रिलेशन आपल्याला काय सांगतं की जी एनर्जी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची, दॅट एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. कारण एच हा कॉन्स्टंट आहे ना, प्लँक्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे जेव्हा आपलं प्रपोर्शनॅलिटी इक्वॅलिटीत कन्वर्ट होतं तेव्हाच तिथे कॉन्स्टंट ॲड होतो. ज्या अर्थी कॉन्स्टंट आहे त्या अर्थी एनर्जी ही फ्रिक्वेन्सीला प्रपोर्शन असणार. असं व्हायचं वर्षं आपण होऊ शकतो, आपण म्हणू शकतो. आता हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे ना. सो धिस रिलेशन सेज दॅट एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी, म्हणजेच इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेवलेंथ. कारण फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेवलेंथ आहे हे आपल्याला माहिती आहे. हेन्स द फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेवलेंथ. न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. सी आहे ती व्हेलॉसिटी ऑफ द लाईट आहे, स्पीड ऑफ द लाईट इन व्हॅक्यूम, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे. हेन्स हाय फ्रिक्वेन्सी रेडिएशन मीन्स हाय एनर्जी रेडिएशन. हाय फ्रिक्वेन्सी म्हटल्यानंतर हाय एनर्जी झाली. अल्टरनेटिव्हली शॉर्ट वेवलेंथ रेडिएशन मीन्स हाय एनर्जी, कारण इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. बरोबर. ह्याच्यानंतर हे एक्झाम्पल आहे, आपण नंतर पाहणार आहोत. आपला जो टॉपिक आहे तो आइन्स्टाईनच्या पॉस्ट्युलेट्स आहे. सो लेट अस कंटिन्यू इट. बघा, आता जे आइन्स्टाईनचे पॉस्ट्युलेट्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन मात्र इथून चालू झालेलं आहे. फर्स्ट पॉस्ट्युलेट बघायचे. द एक्सप्लेनेशन युझिंग आइन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी फॉर द ऑब्झर्वेशन्स मेन्शन इन द सेक्शन दिस 14.2.2 इन द गिवन बिलो. म्हणजे आपण इथं एक्सपेरिमेंट केल्यानंतर हे जे ऑब्झर्वेशन्स पाहिले होते त्याचे पॉस्ट्युलेट्स आहेत ते इथे आहेत बघा. फर्स्ट पॉस्ट्युलेट, आइन्स्टाईन argued that when photon of ultraviolet radiation arrives at a metal surface, collides with an electron, it gives all of its energy to the electron. बघा, नीट सावकाश विचार करायचा आहे. आइन्स्टाईननं काय आर्ग्युमेंट केलं की आपला फोटॉन आहे, कसला फोटॉन आहे, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचा. इट अराइव्ज म्हणजे तो येतोय. कुठे येतोय, मेटलच्या सरफेसकडे. मेटलच्या सरफेसवरती आला, कोलाइड विथ एन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवरशी त्याचं कोलिजन झालं म्हणजे धडक झाली. मग तो फोटॉन, इट म्हणजे कोण, फोटॉन, गिव्ज ऑल ऑफ इट्स एनर्जी. फोटॉनची एनर्जी असते ना, आपण इथे ह्या इक्वेशनमध्ये बघितलं आहे, प्रत्येक फोटॉनला स्वतःची एनर्जी आहे. सो द फोटॉन गिव्ज इट्स एनर्जी टू द इलेक्ट्रॉन. ठीक आहे, समजलं हे वाक्य. म्हणजेच हा अगदी फर्स्ट पॉईंट एक्सपेरिमेंटल सेटअप आठवायचा आहे. आणि त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन की आपल्या लाईटचा सोर्स आहे, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट केलेलं आहे, मेटल सरफेस इथं आहे. तिथं ज्या वेळेला आपलं UV रेडिएशन फोटॉन येतो आहे तेव्हा तो फोटॉन त्याची सर्व एनर्जी इथे सरफेसवरती असलेल्या इलेक्ट्रॉनला देऊ करतो आहे किंवा देतो आहे. ठीक आहे. कोलिजन होतं आहे तिथं इलेक्ट्रॉनचा आणि फोटॉनचा. ठीक आहे. द एनर्जी इज गेन्ड बाय द इलेक्ट्रॉन. आता फोटॉननी एनर्जी दिली म्हणल्यानंतर इलेक्ट्रॉन ती एनर्जी घेणार की नाही, म्हणजेच इलेक्ट्रॉन विल गेन द एनर्जी. सो एनर्जी इज गेन्ड बाय इलेक्ट्रॉन अँड द फोटॉन नो लॉंगर एक्झिस्ट. आता फोटॉनने त्याची सगळी एनर्जी दिल्यानंतर फोटॉन काही तिथे शिल्लक राहतच नाही. सो इट मीन्स फोटॉन नो लॉंगर एक्झिस्ट, म्हणजे फोटॉनचं अस्तित्व काही राहतच नाही. फोटॉन आहे तो तिथे संपून जातो आहे, कारण फोटॉनची एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळाली आहे. आता इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाल्यानंतर इलेक्ट्रॉन त्या मेटल सरफेसमधून बाहेर पडणार ना. इफ φ0 इज द वर्क फंक्शन ऑफ द मेटल ऑफ इमिटर प्लेट देन इलेक्ट्रॉन्स विल बी इमिटेड. आता हे वर्क फंक्शन काय आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. φ0 हे वर्क फंक्शन आहे. वर्क फंक्शन म्हणजे काय, थोडक्यात की इलेक्ट्रॉन नॉकिंग ऑफ होतो आहे फ्रॉम द मेटल सरफेस when it acquires the energy, and that energy is nothing but the work function of the metal or material. आणि φ0 जर त्याचं वर्क फंक्शन असेल तर इलेक्ट्रॉन्स आपले इमिट होणार आहेत. पण ते पण कधी, इफ अँड ओनली इफ एनर्जी गेन बाय द इलेक्ट्रॉन्स इज मोर दॅन ऑर इक्वल टू वर्क फंक्शन.
त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जी गेन झालेली आहे, इलेक्ट्रॉनला जी एनर्जी मिळालेली आहे, त्याची एनर्जी जर वर्क फंक्शनच्या एनर्जीपेक्षा जास्त किंवा तेवढीच असेल तर आणि तरच आपला इलेक्ट्रॉन इमिट होणार आहे. अदरवाईज तो इमिट होणार नाही. अदरवाईज इलेक्ट्रॉन विल नॉट बी इमिटेड. सो electron will be emitted if and only if energy gained by the electrons is more than or equal to the work function. म्हणजे हे थोडक्यात छोटंसं इक्वेशन लक्षात ठेवायचं, म्हणजे हे वाक्य तुम्हाला लिहिता येईल. Thus minimum or threshold frequency nu 0 which is equal to phi 0 by h. So minimum energy or ultimately minimum threshold frequency is required to eject the electron from the metal surface. आता जर का फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल, if frequency is less than threshold frequency, photon will not have enough energy to liberate an electron. म्हणजे जर का येणारा जो फोटॉन आहे त्याची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर तो जो फोटॉन आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी पुरेशी एनर्जी नाही. असा त्याचा अर्थ की इफ फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, फोटॉन विल नॉट हॅव इनफ एनर्जी टू लिबरेट अन इलेक्ट्रॉन. मग आता ह्याचा परिणाम काय होणार आहे? सो ॲज अ रिझल्ट नो इलेक्ट्रॉन विल बी इजेक्टेड हाऊ एव्हर इंटेन्स द इन्सिडंट रेडिएशन. इन्सिडंट रेडिएशनची इंटेन्सिटी कितीही जास्त असू दे, पण जर का फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर इलेक्ट्रॉन विल नॉट बी इजेक्टेड किंवा नो इलेक्ट्रॉन विल बी इजेक्टेड. अर्थ एकच आहे. आणि इफ फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, मग जरी इंटेन्सिटी कमी असेल, स्मॉल इंटेन्सिटी असेल, तरीसुद्धा electron can be ejected. Similarly, if frequency is greater than threshold frequency, the energy will always sufficient to eject an electron, however small the incident intensity is. म्हणजेच काय, इंटेन्सिटी लो असू दे किंवा हाय असू दे, जर का आपल्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर आपला इलेक्ट्रॉन इमिट होणार नाही. पण फ्रिक्वेन्सी जर का थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा ग्रेटर असेल तर आणि तर आपल्याला फोटॉनमुळे इजेक्टेड इलेक्ट्रॉन मिळणार. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सेकंड पॉईंट, एनर्जी इज गिव्हन बाय फोटॉन टू द इलेक्ट्रॉन ॲज सून ॲज रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन द सरफेस. बघा काय सांगितलेलं आहे. एनर्जी इज गिव्हन बाय द फोटॉन टू द इलेक्ट्रॉन. फोटॉन त्याची एनर्जी इलेक्ट्रॉनला देतोय. कधी? ॲज सून ॲज रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन द ज्या वेळेला रेडिएशन्स आपण इन्सिडेंट करतोय लगेचच तो फोटॉन त्याची एनर्जी इलेक्ट्रॉनला देतोय. द एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन द फोटॉन अँड इलेक्ट्रॉन. फोटॉन त्याची एनर्जी कुणाला देतो? इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय, फोटॉनची एनर्जी इलेक्ट्रॉनकडे जाते, एक्सचेंज होते. आणि ते जे एक्सचेंज ऑफ एनर्जी आहे ते कसं आहे तर इन्स्टंटेनियस आहे, लगेचच होतं आहे. तिथं कुठल्याही प्रकारचा वेळ जात नाही. टाईम लॅग किती होता? 10⁻⁹ सेकंड. हे आपण सेकंड ऑब्झर्वेशनमध्ये बघितलं होतं. हेन्स देअर इज नो टाईम लॅग बिटवीन द इन्सिडन्स ऑफ लाईट अँड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तिथं टाईम लॅग काहीच नाही. हे आपण सेकंड ऑब्झर्वेशन पाहिलं होतं बघा. एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनचा तो जो व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्हाला तो पॉईंट सापडेल. ऑल्सो व्हेन इन्सिडेंट रेडिएशन इज स्टॉप्ड देअर आर नो फोटॉन्स टू ट्रान्सफर द एनर्जी. जर आपण रेडिएशन स्टॉप केले तर नो फोटॉन्स, सो नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी, आणि मग आपल्याला इलेक्ट्रॉन्स पण मिळणार नाहीत. हेन्स फोटो इमिशन स्टॉप्स इमिजिएटली. म्हणजेच काय, आपण इमिशन्स रेडिएशन जर का स्टॉप केले की लगेचच आपलं फोटो इमिशन आहे ते स्टॉप होणार, थांबणार. हे झालं सेकंड पोस्ट्युलेट. नाउ थर्ड पोस्ट्युलेट बघा काय आहे.
According to Einstein's proposition, if intensity of incident radiation for a given wavelength is increased, काय केलं बघा, इंटेन्सिटी जी आहे इन्सिडेंट रेडिएशनची ती आपण इन्क्रीज करतोय. इंटेन्सिटी म्हणजे प्रखरता ती इन्क्रीज करतोय. देअर विल बी अन इन्क्रीज इन नंबर ऑफ एनर्जी क्वांटा म्हणजेच फोटॉन. इंटेन्सिटी वाढवली की याचाच अर्थ काय की नंबर ऑफ फोटॉन्सची संख्या पण वाढली. इन्क्रीज इन नंबर ऑफ फोटॉन्स. आता हे फोटॉन्स काय असतात, इन्सिडंट ऑन युनिट एरिया इन युनिट टाइम. द एनर्जी ऑफ इच क्वांटम बिईंग द सेम. प्रत्येक फोटॉनची एनर्जी मात्र सेम असेल आणि फ्रिक्वेन्सी सेम आहे ना, त्यामुळे देअरफोर लार्जर द इंटेन्सिटी विल नॉक ऑफ मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जास्त नंबर ऑफ फोटॉन आले की तेवढे जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द सरफेस अँड हेन्स करंट विल बी लार्जर. पण पुन्हा तिथं ही कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे की जो आपले रॅडिएशन्स इन्सिडंट होतात त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे दॅट शुड बी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हे फुलफिल व्हायला पाहिजे कंडिशन. तरच जर का लार्ज नंबर ऑफ फोटॉन्स विल इमिट लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, हेन्स देअर विल बी फोटो करंट जो असेल तो पण लार्जर असणार, मोठा असणार, जास्त असणार. कॉन्व्हर्सली लोअर इंटेन्सिटी इम्प्लाइज लेस नंबर ऑफ इन्सिडंट फोटॉन्स. म्हणजे ह्याच्या उलटं लो इंटेन्सिटी म्हणजेच काय, कमी इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. त्यामुळे अल्टिमेटली कमी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होणार आणि त्यामुळे आपल्याला लोअर करंट मिळणार. जे इंटेन्सिटी कमी म्हणजेच काय, जे फोटॉन इन्सिडेंट होतात ते पण कमी, लेस असणार. फोटॉन्स कमी आहेत म्हटल्यानंतर जे इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होत आहेत मेटल सरफेसमधनं ते पण कमी झाले. आणि जर का इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे म्हटल्यानंतर आपला जो करंट मिळतोय फोटो करंट तो पण कमी झाला. आणि इथे वरती काय सांगितलं आहे की जर का फोटॉनची संख्या जास्त असेल, फोटॉन म्हणजेच एनर्जी आहे, जर का जास्त फोटॉन्स असतील तर जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बाहेर पडले तर आपल्याला जो करंट आहे तो सुद्धा लार्ज अमाऊंटमध्ये मिळणार आहे. पण दोन्ही केसेसमध्ये ही कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे की फ्रिक्वेन्सी जी असेल दॅट शुड बी ग्रेटर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी रिलेटेड टू दॅट मेटल और मटेरियल. कारण मटेरियल टू मटेरियल थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही आपली वेगवेगळी असते, सेम नसते. हे आपण पाहिलेलं आहे. सो हे झालं आपलं तिसरं पॉस्च्युलेट. ही व्हिडिओ खूप मोठी होत आहे, तिथं मी काहीच करू शकत नाही कारण एक्सप्लेन केल्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाही आहे. सो हॅव पेशन्स. अजून पॉस्च्युलेट्स आहेत. सो द फोर्थ तरी पण मी स्पीडअपमध्ये घेते आहे. फोर्थ पॉस्च्युलेट्स बघा. वन्स द इलेक्ट्रॉन इज इमिटेड फ्रॉम द सरफेसमधनं आता आपले इलेक्ट्रॉन इमिट झालेले आहेत. म्हणजे आता कुठली सिच्युएशन लक्षात घ्या बघा. आत्तापर्यंत काय आपले इलेक्ट्रिक रेडिएशन्स आलेले आहेत, फोटोने त्यांची एनर्जी इलेक्ट्रॉनला दिली आणि आता इथे इलेक्ट्रॉन आपले बाहेर पडत आहेत, इजेक्ट होत आहेत. त्याच्याशी रिलेटेड हे पॉस्च्युलेट आहे. वन्स द इलेक्ट्रॉन इज इमिटेड फ्रॉम द सरफेस, इफ कलेक्टर इज एट हायर पोटेन्शियल दॅन इमिटर, इलेक्ट्रिक फील्ड विल बी ॲक्सिलरेट इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स द कलेक्टर. बघा आपला हा जो कलेक्टर आहे हा हायर पोटेन्शियल आहे, हा लोअर पोटेन्शियल असल्यामुळे तो इलेक्ट्रॉनला रिपेल करेल आणि हा हायर पोटेन्शियल असल्यामुळे तो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणार, म्हणजेच ॲक्सिलरेट होणार आहेत ते इलेक्ट्रॉन. म्हणून मग इथं तो पॉईंट इथे सांगितलेला आहे की कलेक्टर इज एट हायर पोटेन्शियल दॅन इमिटर, इलेक्ट्रिक फील्ड विल ॲक्सिलरेट इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स द कलेक्टर. हायर इज द ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल, मोर विल बी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यामुळे जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठे रीच होणार आहेत, कलेक्टरकडे. सो अल्टिमेटली द फोटो करंट जो आहे इट विल ऑल्सो अगेन इन्क्रीजेस विथ ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल इनिशियली, सुरुवातीला. मोर ओव्हर, सिन्स द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन डिटरमाइन्स नंबर ऑफ फोटॉन्स incident on the metal surface on unit area in unit time,
determines maximum number of electrons that can be knocked off by the incident radiations. त्याचबरोबर इंटेन्सिटी ऑल्सो इक्वली प्लेस द इम्पॉर्टंट रोल की हायर इंटेन्सिटी हायर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड अल्टिमेटली लार्ज करंट. ठीक आहे, मीन्स लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विल बी नॉक्ड ऑफ बाय द रेडिएशन्स. हेन्स फॉर अ गिव्हन इंटेन्सिटी increasing the accelerating potential can increase current only till all knocked off electrons have reached the collector. No increase can be seen in the current beyond this limit. This explains saturation current I0. ठीक आहे, कारण का सुरुवातीला हा पॉईंट कुठल्या रिलेटेड आहे तर हा जो ग्राफ होता की सुरुवातीला ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल जसं आपण वाढवू इंटेन्सिटी पण आपली हायर असेल तरीसुद्धा लो इंटेन्सिटीलाही त्याचा हाय इंटेन्सिटीलाही ग्राफ फक्त शिफ्ट झालेला आहे. सुरुवातीला जो आपला करंट आहे फोटो करंट तो इन्क्रीज होते, नंतर मात्र सॅच्युरेशन करंट आपल्याला मिळतो आहे. त्याच्याशी रिलेटेड हा पॉईंट किंवा हे सेंटेन्स आहे किंवा होतं. Next postulate, increasing the incident intensity will increase number of incident photons and eventually saturation current. हा पाचवा पॉइंट आहे. 6 point, if frequency of the incident radiation is more than threshold frequency, the energy is used by the electron to escape from the metal surface and remaining energy of the photon becomes kinetic energy of the electron. म्हणजे काय होते बघा की जी इन्सिडेंट रेडिएशन आहे त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आहे. मग जी आपली फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शनची एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉन यूज करतो. काही अमाऊंट जी आहे एनर्जीची ती कशासाठी वापरली जाते, एस्केपिंगसाठी. इलेक्ट्रॉन कुठून एस्केप होतं आहे, मेटल सरफेसमधनं. म्हणजे इलेक्ट्रॉनला जी एनर्जी मिळते त्यातली काही एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉन वापरतो कशासाठी, मेटल सरफेसमधून एस्केप होण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी. ठीक आहे, आणि राहिलेली जी एनर्जी आहे त्या एनर्जी इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी म्हणून वापरली जाते. सो डिपेंडिंग ऑन एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इनसाइड द मेटल अँड अदर प्रोसेसेस लाईक कोलिजन आफ्टर इमिशन नंतर पुन्हा कोलिजन फ्रॉम द सरफेस, द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू hν - φ0. त्यामुळे हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा की फोटॉन एनर्जी आपल्या इलेक्ट्रॉनला मिळते आहे, त्यातली काही एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉनला नॉक ऑफ करण्यासाठी वापरतात, म्हणजेच ते वर्क फंक्शन झालं. आणि राहिलेली एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी म्हणून युटिलाइज होते किंवा इलेक्ट्रॉनची ती कायनेटिक एनर्जी असते. म्हणून कायनेटिक एनर्जीचं हे टोटल इक्वेशन आहे की कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू hν - φ0. सो दिस इक्वेशन 14.2 म्हणजे हेच मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू hν - φ0. दिस इक्वेशन इज नोन ॲज आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. आइन्स्टाईनचं फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आहे हे. आणि ही जी कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंडंट आहे, ऑन मटेरियल ऑफ दी इमिटर प्लेट. इमिटर प्लेटवरती जे मटेरियल असेल त्याच्यावर डिपेंडंट आहे. आणि अँड व्हॅरीज लिनियरली विथ इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इथं बघा, इथं पण चेंज झाली तर कायनेटिक एनर्जीसुद्धा चेंज होणार आहे. इट इज इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडंट रेडिएशन. आणि कायनेटिक एनर्जी आहे ती इंटेन्सिटीवरती डिपेंडंट नाही. इट इज इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी. इट इज म्हणजे कोण, कायनेटिक एनर्जी. हा आपला 6 पॉस्ट्युलेट होता. 7th पॉस्ट्युलेट बघा, इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस. की जे इलेक्ट्रॉन्स आपल्या मेटल सरफेसमधनं इमिट झालेले आहेत दे हॅव डिफरंट कायनेटिक एनर्जीज. प्रत्येक इलेक्ट्रॉन जे मेटल सरफेसमधनं इमिट झालेले आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. आता हे का असणार आहे तर रिझन फॉर दिस आर मेनी फोल्ड. बरेच कारण आहेत.
म्हणजे किंवा मेनी फोल्ड, आता आपण त्याचं फ्रीडम तिथं तिकडे नको जायला, तुम्ही आता हे असंच लक्षात ठेवा की मेनी फोल्ड हे त्याचं कारण आहे. डिग्री ऑफ फ्रीडममध्ये त्याचं कारण लपलेलं आहे आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे ते किनेटिक थेअरी ऑफ गॅसेसमध्ये आपल्याला बघायला लागेल. सो ऑल दीज इलेक्ट्रॉन्स इन सॉलिड डू नॉट पोजेस द सेम एनर्जी. आता असं का, the electrons may be ejected from varying depth inside the metal surface. कारण बघा ॲटॉमिकचं स्ट्रक्चर तुम्ही जर आठवतं, न्यूक्लियस असतो, ऑर्बिट्स असतात वेगवेगळे आणि प्रत्येक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. आता हा इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटमधनं इजेक्ट होतं आहे, अगदी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असेल, व्हॅलन्स बँडमध्ये असेल तर त्याला कमी एनर्जी लागेल, तो पटकन ते बाहेर पडेल तो लगेच इझिली. पण जर का एकदम आतमध्ये डीप इंटेरियरमधला, ॲटमच्या डीप इंटेरियरमधला इलेक्ट्रॉन असेल, जर डायग्राम काढूनच दाखवायची म्हटली तर हा न्यूक्लियस असेल आपला आणि हे आपले ऑर्बिट्स आहेत. आता इथे हे फर्स्ट ऑर्बिट झालं तर त्याच्यात आपले 2 इलेक्ट्रॉन असतात. सेकंड ऑर्बिटमध्ये 8 असायला पाहिजेत आणि हा इथं बाहेर असतो. तर जर का आपला हा बाहेरच्या इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली, त्याचं नॉकिंग ऑफ व्हायला जास्त काही एफर्ट्स लागणार नाही, तो इझिली बाहेर पडेल. पण आता इथला जो हा आतला इलेक्ट्रॉन आहे, ह्याला बाहेर जर पडायचं म्हणलं इलेक्ट्रॉनला, तर एक तर त्याला एनर्जी पण जास्त लागेल आणि बाहेर पडणं एवढं इझी पण नाही आहे. कारण इथे बाकीचे आपले इलेक्ट्रॉन्स आहे, स्क्रीनिंग इफेक्ट वगैरे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालेला आहे. त्यामुळे हा जो आतमधला इलेक्ट्रॉन आहे त्याला बाहेर पडण्यासाठी एवढं सोपं नाही आहे, म्हणजेच त्याला जास्त एनर्जी लागेल. आता इथं एकतर आपल्याला जी फोटोन एनर्जी असते ती त्यातली काही एनर्जी इलेक्ट्रॉनला बाहेर फेकण्यात जाते, म्हणजेच नॉकिंग ऑफसाठी जाते, म्हणजेच ते आपलं वर्क फंक्शन झालं. आणि मग त्यातून जी राहिलेली एनर्जी असते ती कायनेटिक एनर्जी म्हणून युटिलाइज होते. आता बाहेरचे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला नॉकिंग ऑफसाठी कमी एनर्जी लागणार, मग राहिलेली एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जीसाठी वापरली जाणार. आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हे आतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना नॉकिंग ऑफसाठीची एनर्जी जास्त लागणार, म्हणजे राहिलेली एनर्जी कमी राहिली, म्हणजेच ती कायनेटिक एनर्जी झाली. आणि ह्या कारणामुळेच प्रत्येक इलेक्ट्रॉनची जी एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी ही डिफरंट असते किंवा वेगळी वेगळी असते किंवा सेम नसते. ते इथे एक्सप्लेन केलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस हॅव डिफरंट कायनेटिक एनर्जी. रिझन फॉर these आर मेनी फोल्ड. ऑल द इलेक्ट्रॉन्स इन सॉलिड डू नॉट पॉझेस सेम एनर्जी. जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहे सॉलिडमधले त्यांची सगळ्यांची एनर्जी एक तर सेम नसते, कारण हे जे इलेक्ट्रॉन्स आपल्या ऑर्बिटमध्ये असतात हे आपले ऑर्बिट्स म्हणजे नथिंग बट द एनर्जीज ऑर्बिट्स आहेत. प्रत्येक ऑर्बिट हे एनर्जीचं ऑर्बिट आहे, प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी वेगळी आहे. सो द इलेक्ट्रॉन इन सॉलिड डू नॉट पॉझेस द सेम एनर्जी. इलेक्ट्रॉन्स मे बी इजेक्टेड फ्रॉम व्हेरिंग डेप्थ. तिथे डेप्थ पण व्हेरी आहेत, चेंज होतात इनसाइड द मेटल सरफेस. So electrons may suffer collisions before they come out of the metal surface and may lose their energy. जेव्हा आपले हे इलेक्ट्रॉन इथून बाहेर पडणार आहेत आतले डेप्थमधले, तेव्हा त्यांचं कोलिजन पण होणार आहे मेटल सरफेसमधून बाहेर पडण्यापूर्वी, आणि त्यामुळं मग त्यांची जी एनर्जी आहे ती सुद्धा कमी असणार. हा एक पॉईंट. इफ व्ही इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द इमिटर आणि कलेक्टर. दुसरा एक पॉईंट इथं काय एक्सप्लेन केलेला आहे की आपलं इमिटर आणि कलेक्टर ह्याच्यातला पोटेन्शियल डिफरन्स हेवी असेल तर कलेक्टर आपला हा लोअर पोटेन्शियल असतो, बरोबर, आणि इलेक्ट्रॉन विल लूज इट्स कायनेटिक एनर्जी इन ओव्हरकमिंग द रिटार्डिंग फोर्स. मग आता इथं कंडिशन मात्र काय सांगितलं की कलेक्टर आपला जर का लोअर पोटेन्शियलला आहे, म्हणजेच कलेक्टर म्हणजे की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होत आहेत तो जर लोअर पोटेन्शियलला असेल, कमी त्याचं पोटेन्शियल असेल, तर तो अट्रॅक्ट होणार नाही कलेक्टरकडे, रिटार्ड होईल, म्हणजे रिपल्शन होणार त्याचं. मग ते रिटार्डिंग फोर्सला ओव्हरकम करण्यासाठी त्याची कायनेटिक एनर्जी आहे ती वापरली जाणार. देअर विल बी लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. हा पण एक कारण आहे किंवा हे एक रिझन आहे व्हेरिंग कायनेटिक एनर्जीचं. इफ द कायनेटिक एनर्जी इज नॉट सफिशियंट, जो इलेक्ट्रॉन येतो कलेक्टरकडे त्याची कायनेटिक एनर्जी जर का पुरेशी नसेल, सफिशियंट नसेल, द इमिटेड इलेक्ट्रॉन्स मे नॉट रीच कलेक्टर.
जो इलेक्ट्रॉन इमिट झाला आहे तो कलेक्टरपर्यंत पोचणार नाही आणि मग आपला फोटो करंट असेल तो कसा असणार आहे तर 0 असणार आहे. इफ कायनेटिक एनर्जी जी आहे इज द एनर्जी ऑफ द मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन ॲट इमिटर सरफेस, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती आहे तिथे 0 अँड -V0 इज स्टॉपिंग पोटेन्शियल, देन दिस इलेक्ट्रॉन विल फेल टू रीच द कलेक्टर. जर का आपला जो स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, आता इथे हा जो पॉईंट सांगितला आहे हा पॉईंट कायनेटिक एनर्जी, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल त्याच्याशी रिलेटेड हा इथून हे चालू झालेलं आहे. आता इथे काय सांगितलं आहे बघा की के मॅक्स ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आहे कुणाची, इलेक्ट्रॉनची, की जो आपल्या इमिटर सरफेसमधनं बाहेर येतो आहे. म्हणजेच ती किती असेल की जेव्हा आपलं पोटेन्शियल एनर्जी 0 असेल, म्हणजेच थोडक्यात त्याचं दुसरं नाव काय आपलं स्टॉपिंग पोटेन्शियल, की जे -V0 असतं. ग्राफ आठवा तो. मग त्यावेळेला हा जो इलेक्ट्रॉन आहे तो कलेक्टरकडे पोचणार नाही. देन दिस इलेक्ट्रॉन विल फेल टू रीच द कलेक्टर. म्हणजेच काय, त्याची कायनेटिक एनर्जी तर आहे इलेक्ट्रॉनला, पण त्यावेळेचं पोटेन्शियल कलेक्टर आणि इमिटरमधलं कसं असेल, स्टॉपिंग पोटेन्शियल एवढं, रिटार्डिंग पोटेन्शियल, की जेणे असं पोटेन्शियल आपण तिथे अप्लाय केलेलं आहे कलेक्टर किंवा इमिटरमध्ये की द इलेक्ट्रॉन विल नॉट रीच ॲट द कलेक्टर प्लेट. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या एनर्जीत काही प्रॉब्लेम नाही आहे, इलेक्ट्रॉनकडे कायनेटिक एनर्जी आहे, पण कलेक्टर इज ॲट स्टॉपिंग पोटेन्शियल, की इट विल नॉट अलाउ द इलेक्ट्रॉन टू रीच इट आउट, असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन पोचणारच नाही कलेक्टरकडे, असं इथं ह्या वाक्याचा अर्थ आहे. आता ही जी कायनेटिक एनर्जी आहे ही जर इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा लेस असेल, इलेक्ट्रॉन, आता हा ई म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे, आणि E/V0 हे काय झालं, एनर्जी निडेड फॉर द इलेक्ट्रॉन टू ओव्हरकम रिटार्डिंग पोटेन्शियल. काय सांगितलंय बघा, ई हे इलेक्ट्रॉन चार्ज आहे, E/V0 ही काय झाली एनर्जी आहे. कशासाठी लागणार आहे, इलेक्ट्रॉनला रिटार्डिंग पोटेन्शियलला ओव्हरकम करण्यासाठी, आणि ते रिटार्डिंग पोटेन्शियल किती आहे V0 आहे. रिटार्डिंग पोटेन्शियलचा अर्थ काय, की आपला जो कलेक्टर आहे ना उजव्या बाजूला, त्याला आपण दिलेलं पोटेन्शियल आहे की ते पोटेन्शियल असं की ते इलेक्ट्रॉनला रिटार्ड करते, रिपेल करतो, इलेक्ट्रॉनला येऊन देत नाही. पण इलेक्ट्रॉनची एनर्जी जर त्याच्यापेक्षा जास्त असेल, मीन्स इफ इलेक्ट्रॉन इज हॅव्हिंग एनर्जी टू ओव्हरकम दॅट पोटेन्शियल, मग तो इलेक्ट्रॉन आपला पोहोचणार कलेक्टरकडे. पण जर का इलेक्ट्रॉन फेल झाला पोचलाच नाही, इफ द इलेक्ट्रॉन जस्ट फेल्स टू रीच द कलेक्टर, इट हॅज लॉस्ट ऑल इट्स कायनेटिक एनर्जी जस्ट ॲट द कलेक्टर. मग त्यावेळेला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे की मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू E/V0. ई म्हणजे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे, 1.6 × 10⁻⁻19 कुलम, आणि V0 हे स्टॉपिंग पोटेन्शियल असणार आहे. आणि मग ॲट दॅट टाईम फोटो करंट बिकम्स 0. सो इक्वेशन 14.2 म्हणजे कुठलं आहे इक्वेशन, काय एक्सप्लेन करतं आहे की स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर डिपेंडंट आहे, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सीवरती आणि मटेरियल ऑफ द इमिटर, and it does not depend upon the incident intensity. Stopping potential depends upon frequency and material of the emitter, does not depend upon intensity. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. 8th postulate, if ejected electrons have kinetic energy more than eV0, जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी जर ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते इलेक्ट्रॉन आपल्या कलेक्टरकडे पोचणार, इलेक्ट्रॉन्स कॅन रीच द कलेक्टर, देन देअर विल बी करंट. ठीक आहे. अँड व्हेन कायनेटिक एनर्जी इज लेस, जर कमी असेल कायनेटिक एनर्जी
than EV0, no current will flow. म्हणजे कायनेटिक एनर्जी EV0 पेक्षा जर जास्त असेल, there is a current flow, and if kinetic energy of electron is less than EV0, no current will flow. हे लक्षात ठेवायचं आहे 8th postulateमध्ये. आता फोटो करंट विल बिकम 0 कधी, वेन कायनेटिक एनर्जी विल बिकम इक्वल टू EV0. त्यामुळे हे इक्वेशन आपण जर वापरलं तर V0 म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियलचं हे इक्वेशन आपल्याला मिळतं. हे इक्वेशन बघा 14.2चं इक्वेशन इथे चेंज झालं आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू EV0 इथे सबस्टिट्यूट केला. इथे जो KE आहे ना त्याच्याऐवजी इथं काय लिहिलेलं आहे बघा, E इंटू V0 हे वापरलं आहे. Hν-φ0 E जो आहे मल्टिप्लिकेशनमध्ये त्यामुळे तो डिव्हिजनमध्ये गेला आहे. आणि स्टॉपिंग पोटेन्शियलसाठी आपल्याला हे इक्वेशन मिळालं आहे. MCQसाठी वगैरे छोटे छोटे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हे उपयोगी पडतं. आता हे जर तुम्ही इक्वेशन बघितलं तर हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत, त्यामुळं स्टॉपिंग पोटेन्शियल व्हॅरीज विथ फ्रिक्वेन्सी. त्याच इथं लिहिलेलं आहे बघा. द अबव इक्वेशन टेल्स अस दॅट V0 मीन्स स्टॉपिंग पोटेन्शियल व्हॅरीज लिनियरली विथ इन्सिडंट फ्रिक्वेन्सी न्यू. अँड स्लोप जो आहे स्ट्रेट लाईन कशावर डिपेंडंट आहे, H आणि E हे जे कॉन्स्टंट आहे त्याच्यावरती. While intercept of the line depends upon material through φ0. इंटरसेप्ट आहे तो φ0 ने आपल्याला मिळतो. आता दच स्लोप ऑफ द लाईन्स इन फिगर 14.6 इज सेम अँड इंडिपेंडंट ऑफ द मटेरियल. स्लोप सेम असणार आहे, तो स्लोप मटेरियलवरती डिपेंडंट नाही. इंटरसेप्ट मात्र डिफरंट असणार आहेत फॉर डिफरंट मटेरियल. तो जी फिगर आहे 14.6 ही, हे इथं हे जे लाईन्स आहेत दोन वेगळ्या वेगळ्या मेटेरियलसाठी त्यांचे स्लोप आहेत ते मात्र सेम आहेत. इंटरसेप्ट म्हणजे वर्क फंक्शन जे आहेत ते मात्र डिफरंट असणार आणि आहेत. हे तिथं पॉस्ट्युलेट्सच्या थ्रू पुन्हा प्रूफ मिळालेलं आहे आपल्याला. आणि पॉस्ट्युलेट्स त्याच्यासाठीच असतात की सपोर्ट करतात किंवा पॉस्ट्युलेटला सपोर्ट एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स करतात. हे एकमेकांवरती सपोर्टिव्ह आहे. And the last postulate, all the above arguments thus brings out fact that magnitude of photocurrent depends on incident intensity through the number of emitted photoelectrons and potential of the collector, but not on the incident frequency as long as frequency is greater than threshold frequency. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर मात्र हे सगळं चेंज होतं. Thus all the observations related to the experiment on photoelectric effect were explained by Einstein's hypothesis of existence of a photon or treating light as a bundles of energy, म्हणजेच क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. ऑल्दो आता इथं थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आईन्स्टाईननं ही जो हायपोथेसिस आहे तो 1905मध्ये दिलेला आहे. तो इट वॉज नॉट वाईडली एक्सपेक्टेड बाय द सायंटिफिक कम्युनिटी. सायंटिस्ट लोकांची जी कम्युनिटी होती त्यांच्याकडून तो लगेच ॲक्सेप्ट नाही केला गेला. पण जेव्हा 1909मध्ये मिल्कन नावाचे आणखीन एक सायंटिस्ट होते, त्यांनी ज्या वेळेला इलेक्ट्रॉनचा चार्ज मेजर केला आणि एचचं व्हॅल्यू पण फाइंड आउट केली आणि कॅल्क्युलेशन्स केले, हे मग ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर दे मॅच विथ द गिवन व्हॅल्यू बाय द प्लँक. आणि मग तो जो हायपोथिसिस आहे आईन्स्टाईनचा हा मग त्याच्यानंतर वेल ॲक्सेप्टेड झाला. त्याच्यानंतर जे वर्क फंक्शनच्या व्हॅल्यूज आहेत ज्या आपण बघितलेल्या आहेत त्या पण कन्फर्म झाल्या ह्याच इक्वेशनवरनं. ठीक आहे. आणि नंतर मग 1921 म्हणजे 1921 आणि 23मध्ये आईन्स्टाईन आणि मिल्कन हे जे सायंटिस्ट होते त्यांना नोबेल प्राईज मिळालं त्यांच्या रिस्पेक्टिव्ह डिस्कवरीजसाठी. So according to Einstein, energy of radiation of frequency nu comes in bundles with magnitude h nu, E is equal to h nu. Thus energy of a light beam having n photons will be n number of photons असतील तर त्यांची एनर्जी कशी होणार,
NH nu, where n can take only integral values. It is then possible to vary the incident energy continuously. Is it possible? ते आता पुढे इथे प्रॉब्लेम दिलेला आहे, तिथं तो टेक्स्टबुकमध्ये तिथे तुम्ही बघू शकता. तो पॉईंट काय मी इथे व्हिडिओमध्ये कव्हर करत नाही आहे. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.